नमस्कार, शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत। पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या। श्रमाला सलाम, स्वाभिमानाला अभिवादन। शिरोळ पोलीस ठाण्यातील प्रेरणादायी महाराष्ट्र दिन। पाहूया सविस्तर बातमीपत्र। 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकीकडे संयुक्त महाराष्ट्राच्या अस्मितेचा सोहळा तर दुसरीकडे जगाचा कणा असलेल्या श्रमिकांचा सन्मान दिन। या दोन्ही दिवसांचा अर्थ एकाच ठिकाणी एकाच कृतीतून अधोरेखित झाला। शिरोळ पोलीस ठाण्याचा ध्वज हवेत फडकला, पण तो फडकवणारे हात होते सफाई कामगार कामांना उर्फ कामू हनुमंत कांबळे यांचे। ज्या हातांनी रोज पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ ठेवला, ज्या हातांनी कचऱ्याच्या ढिगातून आरोग्य फुलवलं, त्या श्रमिक हातांनाच आज तिरंग्याची दोरी सोपवली गेली। हा क्षण सामान्य नव्हता, हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा खरा गाभा होता। पोलीस निरीक्षक माननीय श्री प्रवीण खानापुरे यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम घडवला आणि दाखवून दिलं की खाकी वर्दीच्या मागे माणुसकीचं काळीज असतं। खरा सन्मान पदाचा नसतो, तो कष्टाचा असतो। समतेची ग्वाही आणि खऱ्या महाराष्ट्र धर्माची घोषणा कामांना उर्फ कामू हनुमंत कांबळे यांना आज पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी या प्रेरणादायी उपक्रमामागील सर्व टीमला मानाचा मुजरा। तुम्ही आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या दोन्ही शब्दांना खरा अर्थ प्राप्त करून दिलात। पोलीस हवालदार श्रावण कांबळे, शिरोळ पोलीस ठाणे यांची प्रतिक्रिया। महत्त्वाचे म्हणजे 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त शिरोळ पोलीस स्टेशन येथे भारतीय ध्वजाला पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली। यावेळी शिरोळचे पोलीस निरीक्षक माननीय श्री प्रवीण खानापुरे यांनी पोलीस स्टेशनमधील अंशकालीन सफाई कर्मचारी कामांना हनुमंत कांबळे यांना ध्वजारोहणाचा मान देऊन त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले व खऱ्या अर्थाने कामगार दिनाच्या दिवशी एका कामगाराचा त्यांनी सन्मान दिला आहे।